रामकृष्ण हरी. मी हबपा ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर. काल काही लोकांनी सांगितलं की जी काही कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने दिली याविषयी तुमचं मत काय. म्हणून आज शेतात आल्यानंतर खरोखर वाटलं की आपण या कर्जमाफीविषयी बोललंच पाहिजे. फडणवीस सरकारने दिलेली ही कर्जमाफी म्हणजे एक फडतूस कर्जमाफी असं मी या कर्जमाफीला म्हणतो. जी लोक नियमित कर्ज भरतात अशा लोकांना प्रोत्साहनपर 50,000 आणि जे थकवतात त्यांना 2 लाख. प्रोत्साहन थकिवणारला दिलं का भरणारला दिलं. इतका फडतूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. काय त्याचं नवल काय काय मोदी साहेबांना ह्याच्यामध्ये अमित शहांना दिसतंय. कितीतरी चांगली माणसं आहेत. विनोद तावडे, सुदन मुनगंटीवार आहेत, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आहेत, राम शिंदे आहेत. अशी काहीतरी बुद्धिवान आणि चांगली माणसं सुद्धा भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाला शोभल अशी आहेत. परंतु असा हा फडतूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला या दिल्लीने लादलेला हा मुख्यमंत्री मी म्हणतो. जे नियमित भरतेत या लोकांना तुम्ही 2 लाखाची सूट दिली पाहिजे आणि ज्यांनी थकवलं त्यांना लाखाची दिली पाहिजे. नाही तर सगळ्यांना सरसकट 1 लाखाची दिली पाहिजे. ज्यानं भरलंय त्याची पुन्हा भरायची इच्छा होईल का. माझे तमाम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. एकाही बँकेचं कर्ज कोणी भरू नका. हे 50,000 त्याला खड्ड्यात गेले. काय शेतकऱ्याला कष्ट करावं लागतं ह्याला काय माहिती. टाईट पॅन्टी ढिल्या होत्या हे मुख्यमंत्र्याला कळतं आहे काय. भ्रष्ट लोकांना साथ देणारा असा हा भ्रष्ट मुख्यमंत्री आहे. कितीतरी बँक या देवेंद्र फडणवीसच्या काळात बुडालेल्या आहेत आणि फडतूस अशी ही कर्जमाफी केली याचा मी जाहीर निषेध करतो. कुणीही अजिबात कर्ज भरू नका एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. रामकृष्ण हरी.